संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेली आणखी एक महत्त्वाची लढत होती अहमदनगरमधून। आणि अहमदनगरमध्ये शरद पवार यांचा पैलवान अर्थात निलेश लंके अहमदनगरच्या सुजय विखे पाटील यांच्यावर भारी पडलाय आणि त्यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केलाय। अहमदनगर मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची ही लढत होती। अजित पवार गटातून शरद पवार गटात गेलेल्या आणि उमेदवारी मिळालेल्या निलेश लंके यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिलेलं होतं आणि त्याचमुळे हा बंडाचा पवित्रा थेट घेतल्यामुळे अजित पवार यांनी देखील चांगलाच हल्लाबोल आपल्या भाषणातून निलेश लंके यांच्यावर चढवला होता। राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं। विखे पाटील घराण्याचा अहमदनगरमध्ये चांगलाच दबदबा आहे, पण याच मतदारसंघामध्ये निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभवाची धूळ चारली आहे आणि एक्झिट पोलमध्ये सुद्धा सुजय विखे पाटील यांच्या पराभवाची शक्यता वर्तवण्यात आली होती। त्याचप्रमाणे इथला निकाल लागलाय आणि हा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटलाय।